आपल्या बिझनेसचा, स्टार्टअपचा किंवा व्यवसायाचं व्हॅल्युएशन कसं होतं ना, हे समजायचं असेल ना, त्याच्यामध्ये बऱ्याच मेथड्स आहेत. त्यातली सगळ्यात प्रगत मेथड आहे, त्याला म्हणतात DCF, डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड. म्हणजे काय, की तुझ्या बिझनेसच्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय कॅश जनरेट करणार आहे. कॅश अल्टिमेटली इम्पॉर्टंट आहे. तू काय बाकीचं करतो त्याच्यापेक्षा सुद्धा. तर ते 5 वर्षाचा कॅश फ्लोला डिस्काउंट करतात. म्हणजे आज जी ₹100 ची व्हॅल्यू आहे, ती 3 वर्षानंतर तशीच राहणार नाही ना. तर त्याला डिस्काउंट करून व्हॅल्यू काढतात. त्याला डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड म्हणतात. ही जनरली CA किंवा प्रॉपर व्हॅल्युएशन करायचं असेल तर करतात. मार्केटमध्ये हल्ली कसं व्हॅल्युएशन करतात, त्याला रेव्हेन्यू मल्टिपल असं म्हणतात. तुझा आता रेव्हेन्यू 1 करोड आहे. त्या रेव्हेन्यूचा मल्टिपल 4 मल्टिपल, 5 मल्टिपल अशा तऱ्हेने म्हणजे 1 करोड जर का तुझा रेव्हेन्यू असेल तर 4 मल्टिपल असेल तर 4 करोड व्हॅल्युएशन. आता मल्टिपल ठरतो कसा? ह्याचे 3-4 ठोकताळे आहेत. एक म्हणजे तू कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहेस. काही-काही इंडस्ट्रीजमध्ये ग्रोथ फास्टर असते. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये ग्रोथ फास्टर आहे. फूड बिझनेसमध्ये ग्रोथ फास्टर आहे. म्हणून त्या इंडस्ट्रीचा मल्टिपलच जास्त असतो. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये थोडा कमी आहे. कारण ग्रोथ हळू होते, टप्प्याटप्प्याने होते. त्याच्यामुळे त्याचा जो मल्टिपल असतो तो 2-3 असतो. सॉफ्टवेअरचा 10 असेल, 5 असेल, 7 असेल. सो दॅट इज वन. सेकंड इज तुझी आता कुठल्या स्टेजला कंपनी आहे. जर का तुझी एकदम ग्रोथ फेजला असेल, तर तुला जास्त मल्टिपल मिळतो. कारण तू ग्रोथ होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तू प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट केलायस का? तू ॲक्च्युअली प्रूव्ह केलंयस का, की तुला रेव्हेन्यू देत आहेत आणि आता तू अशा स्टेजला आहेस, की तुझा बिझनेस जर का पैसे टाकले तर मल्टिपल होईल. त्यावेळी तुला जास्त मल्टिपल मिळतात. कारण नाऊ यू आर ॲट अ ग्रोथ स्टेज. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाउंडरचं स्किल. फाउंडर, को फाउंडर, तुमची टीम कशी आहे? तुम्ही किती प्रकारे त्याच्यामध्ये गुंतलेला आहात? तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तो बिझनेस करू शकता? तुमची केपेबिलिटी काय आहे? आणि तुमचा लाँग टर्म व्ह्यू काय आहे? या 4 फॅक्टरला कोणी जर का व्हॅल्युएशन करणार असो, तर तो त्याला वेटेजेस देतो. जास्तीत जास्त वेटेज सुरुवातीला फाउंडरला दिलं जातं. कारण आयडियाज बदलतात, मार्केट बदलतं. पण फाउंडरची जिद्द जर का असेल, तर तो बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे रेव्हेन्यू मल्टिपल आपला काय आहे, तो जाणणं अत्यंत गरजेचं आहे.